चला आपण आज BTCवर एक व्हिडिओ बनवूया. सध्या लाईव्ह मार्केट चालू आहे. मी डे कॅन्डलमध्ये ओपन केला आहे. डे कॅन्डलमध्ये एक BTCचा एक रेजिस्टन्स झोन दिसतो आहे. ठीक आहे, इथे अंदाजा आहे 1,10,000 जो आता ऑल टाईम हाय होता. त्याच्या आसपास आपल्याला एक मोठा एक रेजिस्टन्स झोन दिसतो आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून बघितलं आपण, मी काढतो एक पॅरल चॅनलमध्ये जाताना दिसतो आहे. एवढं परफेक्ट असं दिसत नाही आहे, पण ओव्हरऑल असं ओके. ठीक आहे, तर डे कॅन्डलमध्ये पॅरल चॅनलमध्ये जाताना दिसतो आहे आणि एक ट्रेंड लाईनला तिथे त्याने एक प्रकारे त्याने एक रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि मार्केट पुन्हा खाली येऊन तर सध्या 1,08,000च्या आसपास चालू आहे. ठीक आहे, तर 1,07,130च्या आसपास काय असेल, 1,07,000च्या खाली इथून पुन्हा सेलिंगमध्ये मार्केट जाऊ शकतो असं इथे सेंटिमेंट दिसत आहे. तर सध्या ही जी कॅन्डल बनलेली आहे ती खूप मोठी अशी बाईंग दिसते याच्यामध्ये. सध्या तर असं दिसतो आहे की ओव्हरऑल मार्केट सध्या इथून बुलिश दिसते, पण ओव्हरऑल डे कॅन्डलमध्ये बघाल तर याची एक सेंटिमेंट दिसते की मार्केट बेरिश फ्लॅग बनवत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू 4 आवरमध्ये काय करतो. ओके, 4 आवरमध्ये ते बघाल तर इथे तुम्हाला असा एक बेरिश पॅटर्न दिसतो आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तो एक बघा तर इथे गेला, तर हा एक, नंतर इथे, परत इथे, परत आता इथे. आता इथून कुठे जाणार ह्याच्याबद्दल थोडीशी क्युरियोसिटी आहे. तर इथे एक लोअर लो बनवत चाललेला आहे आणि चेंज ऑफ कॅरेक्टर आलेला नाही आहे. आणि ओव्हरऑल बघाल 4 आवर्समध्ये तर मार्केटने एक कन्सोलेट झोन बनवलेला होता. या कन्सोलेट झोनला आता ब्रेक करून मार्केट वर पुन्हा गेलं आहे. आणि ब्रेक केल्यानंतर आता ज्या ऑर्डर्स पडलेल्या आहेत ह्या एरियापासून एवढ्या एरियापर्यंत ऑर्डर्स अजून पेंडिंग आहेत. ठीक आहे, तर ओव्हरऑल आता सध्या सेंटिमेंट्स जशी 4 आवर्समध्ये दिसते ती थोडी पॉझिटिव्ह दिसते. एक ट्रेड लाईन मार्क करतो. ओके, ठीक आहे, या ट्रेंड लाईननुसार मार्केट अपिश दिसतो आहे. ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक केल्यानंतर मार्केट जर 1,07,200च्या खाली जर क्लोजिंग आली तर इथून मार्केट शार्प फॉल होऊन 1,05,000, 1,02,000, 3,000 आणि नंतर 1,09,000 असं ह्या रेंजमध्ये येताना दिसेल आपल्याला. ठीक आहे, तर अजून सध्या मार्केट पॉझिटिव्ह आहे. एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन पुन्हा बाय साईडला गेलेला आहे. आपण आता 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये बघूया. ओके, मार्केट आता सध्या ह्या इथे चालू आहे ते मार्केट ह्या रेंजपर्यंत यायला हवं. 1,08,000च्या रेंजपर्यंत मार्केट पडायला हवं. ओके, या झोनपर्यंत मार्केट यायला हवं असं दिसते. आणि एवढा ऑर्डर पेंडिंग आहे. याच्या खाली जर मार्केट अजून आला तर या रेंजपर्यंत आपल्याला दिसू शकेल 1,07,200च्या आसपास, 1,07,700 हा एक रेंज आहे. ठीक आहे, ओव्हरऑल आता सध्या मार्केट चाललेलं आहे निगेटिव्हमध्ये. ओके, रात्रीच्या का वाजलेले किती आहे, 12:15. ठीक आहे, ही आपली एक सध्या मार्केटचं प्रेडिक्शन होतं. ओव्हरऑल मार्केट आता सध्या हा इथे या रेंजमध्ये इथे येऊन मे बी सपोर्ट घेऊ शकतो. सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतो. जर मार्केटने ह्याच्या खाली क्लोज दिली,
याच्या खाली आलं तर मार्केट ह्या एका सपोर्ट झोन घेऊ शकतो 1,07,200च्या आसपास, आणि तिथून जर फॉल झाला तर मग डायरेक्ट मेजर फॉल दिसेल 1,05,800. तर आता मला एक फिबोनाची म्हणून लावून बघूया. मार्केट समजा इन केस 1,07,260 त्याच्या खाली आला तर किती जाऊ शकतो. एक फिबोनाचीने मी बघतो और ओके. हां, तर मार्केट ह्या रेंजपर्यंत येऊ शकतो 1,06,000. ठीक आहे. तर ही होती आजची मार्केटचं प्रोडिक्शन BTCचं. लेट्स सी, आपण उद्या बघू की आपलं प्रोडिक्शन ओव्हरऑल बरोबर होतं का. ठीक आहे. मी एक सपोर्ट झोन टाकून ठेवतो. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, ही जी आपल्याला ट्रेंड लाईन दिसते, जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर मार्केट ट्रेंड ब्रेक होऊन खाली येऊ शकतो, आणि इथे आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर इथे 1,05,000च्या आसपास बघायला भेटू शकतो.